मंगल अवसर आयो रे मंगला पूर्व मटिया रे आपके माँ सागर चलाया रे मंगला पूर्व मटिया रे आपके माँ सागर चलाया रे शुभ स्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम
मंदहासरुचिरा ननाम्बुजं पूजितं सुरनरोत्तमैर्मुदा धर्मनन्दनमहं विचिन्तये। बोलिए श्री रामचंद्र भगवान की जय, स्वामीनारायण भगवान की जय। इष्टदेव भगवान श्री स्वामीनारायण। आज भगवान श्री रामचंद्र आणि भगवान स्वामीनारायण यांचा प्रागट्य उत्सव तुलसीदासजींनी लिहिला आहे। नवमी तिथी मधुमास पुनीता शुक्ल पक्ष अभिजित हरिप्रीता। भगवान रामचंद्र त्रेता युगामध्ये या पृथ्वीवरती प्रगट झाले। अनेक असुरांचा उपद्रव होता, यज्ञ बंद झाले होते आणि त्यावेळेस भगवान रामचंद्रांचं प्रागट्य देवतांच्या प्रार्थनामुळे या पृथ्वीवरती झालं। त्याचबरोबर तोच दिवस भगवान स्वामीनारायण यांनी पण पसंत केला आणि 242 वर्षांपूर्वी भगवान स्वामीनारायण या पृथ्वीवरती आले। भगवान स्वामीनारायण आणि भगवान रामचंद्रांचा आजचा हा प्रागट्य उत्सव आपण साजरा करतो। शास्त्रांमध्ये तर असं लिहिलं आहे की जन्म कोणाचा होतो की ज्याला कर्म बंधन करत असतात त्याचा जन्म होतो। आपल्या सर्वांना कर्म बंधन आहे की असं केलं तर पुढच्या जन्मात गाढव होऊ, असं केलं तर पुढच्या जन्मात कुत्रा होऊ, असं केलं तर पुढच्या जन्मात भूत होऊ, अथवा या नरकात जाऊ, त्या नरकात जाऊ, किंवा स्वर्गात जाऊ, किंवा भगवानकडे जाऊ। हे आपल्यासाठी आहे, कारण की आपले जसे कर्म असतात तसे आपल्याला जन्म मिळत असतात। भगवान श्रीकृष्ण गीताजीमध्ये असं म्हणतात, बहुनी मे व्यतीतानि जन्मानी तव चार अर्जुन। हे अर्जुन, माझे अनंत जन्म झालेले आहे। मग याचा अर्थ काय झाला की भगवानला पण कर्मबंधन करतात? भगवंताला कर्मबंधन कधीच करत नाही, पण स्वतःहून भगवान त्या कर्मांच्या बंधनामध्ये मनुष्य लीला करीत करीत कधी बांधले जात असतात। जसं की वालीचा वध केला तर तोच पार्थी होऊन भगवंताला बाण मारण्यासाठी आला दुसऱ्या अवतारामध्ये। तर जन्म आपला असतो, म्हणजे वाढदिवस असला तर खुश नाही व्हायचं जास्त, कारण की बघा जीवनाचं 1 वर्ष कमी होत असतं, त्याच्यात काय खुश व्हायचं आहे। पण भगवान स्वामीनारायण या पृथ्वीवरती आले, भगवान रामचंद्र या पृथ्वीवरती आले, त्यांचा प्रागट्योत्सव आपण साजरा करतो। या मागचं कारण आहे की ते जसं जीवन जगले तसं या 365 दिवसांपैकीतला एक दिवस नक्की करूया की त्या दिवशी आपण त्या भगवंताच्या संपूर्ण जीवनाला याद करून आणि त्यांच्यासारखे आदर्श त्यांच्यासारखं घेऊन जीवनामध्ये जगण्याचा प्रयत्न करूया। भगवान रामचंद्र यांच्या जीवनामधून खूप काही आपल्याला प्राप्त होतं। सकाळी इथे देशमुख सर बसले आहे बघा, रेडिओवरती काम करतात, आम्ही गेलो होतो सकाळी। मला आश्चर्य झालं या गोष्टीचं की मी पण जे करत नाही ते हे करतात म्हणून आश्चर्य झालं। सकाळपासून तर आतापर्यंत निर्जळा उपवास केलेला आहे। निर्जळा कोणाला म्हणता माहिती ना? सकाळपासून पाणी प्यायचं नाही, जोपर्यंत उपवास संपत नाही तोपर्यंत पाणी प्यायचं नाही। मला माहिती नव्हतं, नाही तर मी नाहीच सांगितलं असतं सकाळी बोलायला तुम्हाला। तरी पण सकाळी इंटरव्ह्यू घेतला की त्यामध्ये पण सांगितलं की भगवान रामचंद्र आपल्याला कसं जगायचं ते शिकवतात। भगवान रामचंद्रांच्या कथांना वाचन करतो त्या टाइमाला 2 पात्र आपल्याला दिसतात, एक तर रावण आणि दुसरा राम। बघा, सर्वात पैशांवाला कोण होता या दोघांमध्ये? कोणाकडे जास्त पैसे होते? पुरी लंका सोन्याची होती, बरोबर? त्यामध्ये शक्तिशाली सर्वात जास्त कोण होता? चरित्राप्रमाणे बघूया तर रावणच होता ना। 10 तोंड होते, 20 हात असतील, जास्त पण असतील। कुंभकर्ण भाऊ होता, महिरावण सर्व स्वतःचे संबंधी होते, सर्व काही शक्ती कमी नव्हती। त्यानंतर पॉलिटिकल पॉवर पण कोणाकडे जास्त होता?
रावणाकडे जास्त होता. असं म्हणायचं की काळ स्वतःच्या खिशामध्ये घेऊन फिरायचा. जोपर्यंत रावणाची इच्छा होत नव्हती तोपर्यंत लंकामधून एक पण जीव मृत्यू पावत नव्हता. काळाला खिशात घेऊन पाणी भरण्यासाठी वरुण गणांना ठेवले होते. पॉलिटिकल पॉवर पण रावणाकडे जास्त होता. भगवंताचा भक्त कोण महान होता? रावण होता. कशी भक्ती केली? शिवतांडव स्तोत्र तुम्ही बघा. केवढी भक्ती की पूर्ण हिमालय उचलून टाकला होता. भक्तीमध्ये भक्तामध्ये पण सर्वात महान रावण होता, ज्याने भगवान शिवला प्रसन्न करण्यासाठी स्वतःचे मस्तक यज्ञामध्ये टाकून दिले होते. तरी पण विजय कोणाचा झाला? भगवान रामचंद्रांचा झाला. का झाला? कोणती अशी वस्तू होती जे रावणापेक्षा भगवान रामचंद्रांकडे होती की जेणेकरून त्यांचा विजय झाला? भगवान रामचंद्रांकडे एक जो विशेष भाग होता तो म्हणजे भगवान रामचंद्रांचं चारित्र्य. तुलसीदासजींनी ग्रंथ लिहिला भगवान रामचंद्रांचं नाव काय दिलं? श्री रामचरित्र मानस. भगवान रामचंद्रांचं जे चारित्र्य होतं ते चारित्र्य महान होतं म्हणून भगवान रामचंद्रांचा विजय झाला. म्हणून आपण आज पण आपल्या मुलाचं नाव राम ठेवतो, रावण ठेवतो का? आपण एकच गोष्ट महान आहे. भगवान राम होते, त्यांनी चारित्र्य असं होतं, एक एक आदर्श त्यांच्या जीवनातून होता. कसा पुत्र असायला पाहिजे तर पिताने सांगितलं की तुला गादीवरती बसायचंय, तेव्हा पण तेवढ्या आनंदाने होकार दिला. आणि सांगितलं की तुला आता वनात जायचं आहे, तरी पण तेवढ्या प्रेमाने त्यांनी होकार दिला. असा पुत्र असायला पाहिजे. भाऊ कसा असायला पाहिजे तर तुलसीदासजींनी लिहिलं आहे की दररोज भगवान रामचंद्र तिघही भावंडांना घेऊन आणि सरयूच्या तटावरती खेळण्यासाठी जायचे. त्या टाइमाला भगवान रामचंद्र, तुलसीदासजी लिहितात की कधी जिंकले नाही, हमेशा ते पराजित होऊन घरी यायचे. तेव्हा माता कौशल्या दररोज भगवान रामचंद्रांना विचारायची की आज विजय झाला की पराजय झाला. तेव्हा भगवान रामचंद्र दररोज म्हणायचे की आज पराजय झाला. आणि तरी पण भगवान रामचंद्रांच्या मुखावरती ते मधुर मधुर हास्य असायचं. त्याचं कारण की समोर स्वतःचे भावंड जिंकायचे, समोर स्वतःचा भरत भाऊ जिंकायचा आणि भरत जेव्हा ताळी वाजवून आनंदामध्ये नाचायचा ते पाहून भगवान रामचंद्रांना जास्त आनंद येत होता. असा भाऊ असायला पाहिजे. पती कसा असायला पाहिजे तर ऋषी मुनींनी, गुरूंनी सांगितलं की अश्वमेध यज्ञ करायचा आहे, दुसरी पत्नी करून घ्या. तरी पण सोन्याचा पुतळा बनवून यज्ञामध्ये बसले, पण दुसरी पत्नी केली नाही. त्याचप्रमाणे भगवान रामचंद्रांच्या जीवनामधून अनेक असे आपल्याला आदर्श भेटत असतात. तर आजच्या दिवशी रामनवमी निमित्त तो आदर्श आपल्या जीवनामध्ये यावा, त्यासाठी भगवान रामचंद्रांच्या संपूर्ण चरित्राला याद करण्यासाठी आजचा हा प्रसंग असतो. सध्या काय झालं आहे, सत्य आहे पण कडू आहे की ज्याप्रमाणे कोणाची जयंती असते ना डीजे वाजतो, त्याप्रमाणे भगवान रामचंद्रांच्या जयंतीवरती पण डीजे वाजतो. सर्व कुठतात, माहिती नसतं की भगवान रामचंद्रांचा जन्म कोणत्या युगात झाला आहे. ज्याच्या पिताचं नाव शत्रुघ्न असतं तिला माहिती नसतं की भगवान रामचंद्रांच्या एक भावाचं नाव काय होतं. असे पण लोक दुनियामध्ये आहे. तर भगवान रामचंद्र आपल्याला खूप काही शिकवतात. त्याप्रमाणे भगवान स्वामीनारायण यांनी पण खूप काही आपल्याला शिकवलं आहे. देऊन गेले आहे 212 श्लोकांचा ग्रंथ घराघरामध्ये आहे ना सर्वांकडे. कुठे ठेवलाय? जायंद्र तर लागलं, तशी जायंद्र लागलं असेल माहिती नसतं कोणाला. अमुक अमुक तर अशी उलटी शिक्षापत्री, अमुकची शिक्षापत्री तर मला वाचावी लागेल कित्येक दिवशी. तर भगवान स्वामीनारायण या पृथ्वीवरती आले. सध्या स्वामीनारायण संप्रदाय ज्याप्रमाणे हवामध्ये सुगंध प्रसरते त्याप्रमाणे स्वामीनारायण संप्रदाय संपूर्ण दिगंत मध्ये प्रसरत आहे. स्वामीनारायण संप्रदाय आज भगवान स्वामीनारायण असं सांगितलं की हा स्वामीनारायण संप्रदाय एक दिवशी पृथ्वीच्या पानापानावरती लिहिला जाईल आणि धीरे धीरे भगवान स्वामीनारायण सांगितलेले शब्द आज धीरे धीरे साकार होत आहेत. बघा तुम्ही वडताल संस्थान आजपासून 10 वर्षापूर्वी तुम्ही बघितलं असेल, पण आज तुम्ही वडताल संस्थान बघा. आज तुम्ही सांगा की आम्हाला मंदिरची जागा घ्यायची आहे,
घ्यायची असली तर हायवे टचच घे जा. हे असे विचार आहे संस्थांचे. म्युझियम करायचं तर 250 करोडचं करायचं की पूर्ण विश्व त्याला पाहायला येईल. असं वडताल धाम मध्ये म्युझियम होत आहे. भगवान स्वामीनारायणांनी जे वस्त्र घातले ते वस्त्र त्यामध्ये ठेवले जाणार आहे. तर भगवान स्वामीनारायण यांनी अनेक आदर्श आपल्या जीवनामध्ये दिले. या दुनियामध्ये अमुक लोक भगवान स्वामीनारायण समजत नाही, पण समाज सुधारक रूपाने पण भगवान स्वामीनारायणांची मान्यता तर ठेवतात. भगवान स्वामीनारायणांनी समाज सुधारणेचे पण खूप काम केले.